मित्रांनो, उस्मान नावाचा एक मुलगा आहे. उस्मान 25 वर्षांचा होता. आई-वडील उस्मानचे लग्न एका मुलीशी करतात. ते त्या मुलीला उस्मानची वधू म्हणून देतात. ती त्याच्या घरी येते आणि तिच्या खोलीत जाते. बसा आणि माझा नवरा येण्याची वाट पहा. रात्री 10:30च्या सुमारास उस्मान असल्याचे समजते. बायकोच्या खोलीत जाऊन अर्धा मिळतो. त्याच्याशी तासनतास आणि सकाळचे 11 वाजता बोलतो. लग्नाची रात्र तिच्या जवळ साजरी करण्यासाठी. जेव्हा तो कपडे काढतो तेव्हा तो तयारी करतो. त्यामुळे त्याची पत्नी जेव्हा तिचे प्रायव्हेट पार्ट ते पाहताच ती स्तब्ध होते. त्याच्या संवेदना त्याच्या पायाखाली उडतात. जमीन सरकली. मग उस्मान आपल्या पत्नीला जनावरासारखे वागवणे. त्याची बायको ओरडत होती आणि ओरडत होती असे दिसते. पण त्याला वाचवायला जागा नव्हती. मी आता असा येत नव्हतो उस्मान. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती बिघडते. सकाळ झाली की ही मुलगी रडत असते. ती खोली सोडते आणि उस्मानला घटस्फोट देते. ती तिच्या घरी जाते आणि परत येत नाही. हे आता चालणार नाही मित्रांनो. 6 महिन्याचा कालावधी 6 महिन्यांनंतर निघून जातो. उस्मानचे आईवडील पुन्हा, चला पुन्हा एका मुलीशी लग्न करूया. ती वधू म्हणून घरी येते आणि तिच्या खोलीत जाते. मी माझा नवरा येण्याची वाट पाहत बसले आहे. सकाळचे 10:30च्या सुमारास करू लागतो. उस्मान त्याच्या दुसऱ्या बायकोच्या खोलीत जातो आणि तिच्यासोबत लग्नाची रात्र साजरी करण्याची तयारी करत आहे. मग तो कपडे काढल्यावर करतो. जेव्हा दुसरी पत्नी देखील त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करते, ते पाहताच ती स्तब्ध होते. त्याच्या पायाखालून त्याच्या संवेदना उडून जातात. जमीनही सरकते की शेवटी हेच आहे. मग उस्मान त्यालाही जनावरासारखं वागवतो. तो तिची अवस्था बिघडवतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की ही मुलगीही रडत खोलीबाहेर आली आणि उस्मानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती तिच्या घरी गेली. मित्रांनो, मग असेच 6 महिने चालते. वेळ निघून जातो आणि 6 महिन्यांनी उस्मानच्या आई वडिलांनी तिसऱ्या मुलीशी लग्न केले. त्या मुलीचे उस्मानचे लग्न होते. ती उस्मानची वधू म्हणून घरी येते आणि तिचं नवरा येण्याची वाट बघू लागली. रात्री 10:30च्या सुमारास उस्मान आपली पत्नीच्या खोलीत जाऊन तिच्याशी बोलतो. त्याच्याशी बोलल्यानंतर हे करतो, तो लग्नाच्या रात्रीच्या तयारीला लागतो. जेव्हा तिसरी बायको तिचे कपडे काढते, जेव्हा ती त्याच्या प्रायव्हेट पार्ट्सकडे पाहते, हे पाहून ती स्तब्ध होते आणि तिचे भान हरपते आणि विचार करायला लागतो की इतका मोठा सामान्य माणसाच्या बाबतीत असे होऊ शकत नाही. मित्र उस्मान हे प्राण्यांसारखे. ही मुलगी ओरडत होती, आरडाओरडा करत होता पण वाचवण्यासाठी. दुसऱ्या दिवशी तेव्हा कोणीच येत नव्हते. सकाळ झाली की ही मुलगी तिच्या खोलीतून बाहेर येते. ही मुलगी बाहेर येते आणि उस्मानला घटस्फोट देते. घेत नाही पण सोबत असा घोटाळा. मित्रांनो, आपण ज्याची कल्पना केली होती तेच ते करते. मी केले नाही. जेव्हा तुम्हाला हे कळेल तेव्हा तुम्हाला गुजबम्प्स मिळतील. तू उभा राहशील, तू स्तब्ध होशील आणि तू असं का झालं असा प्रश्न तुम्हाला पडेल. मग हे कसे घडले म्हणूनच तुम्ही या कथेत आला आहात. संपर्कात राहा कारण ही कथा तुम्हाला बनवेल. एक मोठा धडा शिकायचा आहे. आपणा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले असेल, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाकीचे सर्व बांधव आमच्यासाठी करू शकतात. जिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, या व्हिडिओला तुमच्या नावासह कमेंट करा. कृपया शहराचे नाव लिहा म्हणजे पुढील त्याच्या पायाखालून त्याच्या संवेदना उडून जातात. जमीनही सरकते की शेवटी हेच आहे. मग उस्मान त्यालाही जनावरासारखं वागवतो. तो तिची अवस्था बिघडवतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की ही मुलगीही रडत खोलीबाहेर आली आणि उस्मानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती तिच्या घरी गेली. मित्रांनो, मग असेच 6 महिने चालते. वेळ निघून जातो आणि 6 महिन्यांनी उस्मानच्या आई वडिलांनी तिसऱ्या मुलीशी लग्न केले. त्या मुलीचे उस्मानचे लग्न होते. ती उस्मानची वधू म्हणून घरी येते आणि तिचं नवरा येण्याची वाट बघू लागली. रात्री 10:30च्या सुमारास उस्मान आपली पत्नीच्या खोलीत जाऊन तिच्याशी बोलतो. त्याच्याशी बोलल्यानंतर हे करतो, तो लग्नाच्या
रात्रीच्या तयारीला लागतो. जेव्हा तिसरी बायको तिचे कपडे काढते, जेव्हा ती त्याच्या प्रायव्हेट पार्ट्सकडे पाहते, हे पाहून ती स्तब्ध होते आणि तिचे भान हरपते आणि विचार करायला लागतो की इतका मोठा सामान्य माणसाच्या बाबतीत असे होऊ शकत नाही. मित्र उस्मान हे प्राण्यांसारखे. ही मुलगी ओरडत होती, आरडाओरडा करत होता पण वाचवण्यासाठी. दुसऱ्या दिवशी तेव्हा कोणीच येत नव्हते. सकाळ झाली की ही मुलगी तिच्या खोलीतून बाहेर येते. ही मुलगी बाहेर येते आणि उस्मानला घटस्फोट देते. घेत नाही पण सोबत असा घोटाळा. मित्रांनो, आपण ज्याची कल्पना केली होती तेच ते करते. मी केले नाही. जेव्हा तुम्हाला हे कळेल तेव्हा तुम्हाला गुजबम्प्स मिळतील. तू उभा राहशील, तू स्तब्ध होशील आणि तू असं का झालं असा प्रश्न तुम्हाला पडेल. मग हे कसे घडले म्हणूनच तुम्ही या कथेत आला आहात. संपर्कात राहा कारण ही कथा तुम्हाला बनवेल. एक मोठा धडा शिकायचा आहे. आपणा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले असेल, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाकीचे सर्व बांधव आमच्यासाठी करू शकतात. जिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, या व्हिडिओला तुमच्या नावासह कमेंट करा. कृपया शहराचे नाव लिहा म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये तुमचे नाव सांगताना आम्हाला आनंद होत आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आणि काय आहे हे संपूर्ण प्रकरण आम्ही तुम्हाला सांगतो. खरे तर मित्रांनो, ही भोपाळची खरी कहाणी आहे. भोपाळमध्ये उस्मान नावाचा मुलगा. उस्मान त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता. उस्मान हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांच्या व्यवसायाबद्दल बोललो तर त्यांचे काम प्रॉपर्टी डीलर म्हणून होते. तो खूप श्रीमंत होता आणि त्याच्याकडे भरपूर पैसा होता. भरपूर मालमत्ता होती मित्रांनो. ही सर्व जमीन, मालमत्ता आणि पैसा उस्मानच्या वडिलांच्या मालकीचा होता. तो उस्मानचा नंतर होणार होता म्हणजे उस्मान अतिशय श्रीमंत कुटुंबातील होता. मित्रांनो, उस्मान अभ्यास करायचा पण त्याच्यासोबत असे काहीतरी घडते. त्यामुळे उस्मानला अभ्यास सोडावा लागला. आता उस्मान 25 वर्षांचा झाला होता. तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी आहे. आपल्या मुलाची काळजी घेणार असा विचार तो करत होता. लग्न करायचे होते म्हणून बरेच मित्र, त्यांनी अनेक नातेवाईकांना सांगितले होते. त्याचा मुलगा उस्मानशी लग्न करायचे आहे. आता मला सांगा तुझे एका चांगल्या मुलीशी नाते आहे. ज्या लोकांना त्याने सांगितले, अशा मुलीकडे बघायला सुरुवात करा. मित्रांनो, आता फक्त 15 दिवस झाले आहेत. त्यांना उस्मानकडून एक मुलगी मिळते. पालकांनाही ती मुलगी आवडते. आता उस्मानचे त्या मुलीशी असलेले नाते पक्के झाले पाहिजे. जातो आणि सुमारे 3 महिन्यांनी उस्मान तो त्या मुलीशी लग्न करतो. मुलगी उस्मानच्या घरी नवरी म्हणून आली. ती जाऊन तिच्या खोलीत बसते. ती पती उस्मान येण्याची वाट पाहू लागली. 10:30च्या सुमारास उस्मान त्याच्या पत्नीला भेटला. त्याच्या खोलीत जाऊन त्याच्याशी बोलतो. उस्मान स्वतःबद्दल काहीतरी सांगतो असे दिसते. बायकोबद्दल काहीतरी विचारतो. बोलता बोलता जवळपास अर्धा तास निघून गेला. त्यानंतर उस्मान त्याच्यासोबत जातो. लग्नाच्या रात्रीची तयारी सुरू होते. जेव्हा उस्मान आपले कपडे काढतो, बायको जेव्हा त्याच्या प्रायव्हेट पार्ट्सकडे बघते, ते पाहताच ती घाबरते. तिचे भान हरपते आणि तो अल्पवयीन समजू लागतो. मग माणूस इतका मोठा होऊ शकत नाही. उस्मानने त्याला जनावरासारखे वागवले. ही मुलगी ओरडत होती आणि तिच्या नवऱ्याला सांगत होती की मला सोडा, मला इथे राहायचे नाही पण हा अत्याचारी तिला सोडत नाही. हीच तिची अवस्था आहे. आता हे असे खराब करते मित्रांनो. सकाळ झाली आणि मग ही मुलगी रडत आहे. ती तिच्या खोलीतून बाहेर येते आणि उस्मानला भेटते. ती घटस्फोट घेते आणि तिच्या घरी जाते आणि नंतर उस्मान आता परत येणार नाही. त्याचे पालक खूप काळजीत होते. असा विचार उस्मान पहिल्यांदाच करत होता. तू त्या मुलीचे काय केलेस कोण? आरडाओरडा करत ती खोलीतून बाहेर आली आणि पतीला भेटली. उस्मानपासून घटस्फोट घेऊन आता ती तिच्या घरी गेली आहे. हा सगळा प्रकार काय असा प्रश्न त्याला पडला होता. त्याचे रहस्य काय पण तो आता मी विसरायचा प्रयत्न करू लागलो. त्याचे पालक उस्मानसाठी मुलगी
पाहणे सुरू करा आणि 1 महिन्यानंतर यानंतर त्यांचा शोधही संपतो. मला एक मुलगी आणि ती मुलगी आवडते. उस्मान पुन्हा लग्न करतो. मुलगी वधूच्या वेशात त्याच्या घरी येते. आल्यानंतर तुमच्या खोलीत बसा आणि तुमच्या पतीशी बोला. सकाळचे 10:30च्या सुमारास आगमनाची प्रतीक्षा सुरू होते. रात्रीच्या सुमारास उस्मान त्याची दुसरी पत्नी भेटला. खोलीत जाऊन त्याच्याशी बोलतो. काही काळानंतर तिची त्याच्यासोबत लग्नाची रात्र आहे. तो देखील साजरा करण्याची तयारी करतो जेव्हा त्याची बायको तिचे कपडे काढते. ती प्रायव्हेट पार्ट बघते का ते बघू. फक्त ती घाबरते. तिच्या संवेदनाही स्तब्ध होतात. ते उडून जातात आणि तेही तेच विचार करतात. सामान्य माणसासारखा दिसतो. आता एवढं मोठं कसं होणार त्याच्यासोबत. पुन्हा प्राण्यासारखे वागू लागते. ही मुलगीही ओरडू लागते आणि मला म्हणतो की तू मला सोड. ती इथे क्षणभरही थांबू शकत नाही. स्थिती बिघडवते. मग अशा प्रकारे जेव्हा सकाळ झाली की ही मुलगीही रडते. तिच्या खोलीतून बाहेर पडते आणि उस्मानला घटस्फोट देते. ती घेते आणि तिच्या घरी जाते आणि मग उस्मानचे मित्र कधीच परत येत नाहीत. पालक पुन्हा काळजीत पडले. आश्चर्य वाटले की काय प्रकरण आहे. हा उस्मान पहिल्याच रात्री पत्नीला भेटला. रडत असताना तो काय करतो. ती ओरडत खोलीबाहेर धावत सुटली आणि आता ती घटस्फोट घेऊन तिच्या घरी जाते. यामागचे रहस्य काय असा प्रश्न त्यांना पडत होता. हे रहस्य पण हे कसं कळणार. तो पुन्हा विसरायला लागला होता आणि तो असाच विचार करत होता. अजून एक रिस्क घ्यायची होती. जर बार आणि उस्मानचे लग्न झाले. उस्मान पुन्हा तेच करतो तर. मुलगी पण त्याला सोडून निघून गेली तर. उस्मान दुसरं लग्न करणार नाही. आता मित्रांनो, अशा प्रकारे पुन्हा 6 महिने झाले. वेळ निघून गेला आणि उस्मान तिसऱ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात करा. मित्रांनो, आता 6 महिने उलटले आहेत. महिन्यानंतर उस्मानचे आईवडील उस्मान तिसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधत आहे. आता तुम्ही हा विचार करत आहात. भाऊ उस्मानने आधीच 2 दिले असावेत. तो विवाहित होता आणि त्याच्या दोन्ही ब्रेक. अखेर तिसरी मुलगी त्याला सोडून गेली होती. मी त्याच्याशी लग्न कसे करणार. मग मी तुम्हाला सर्व सांगेन. मी तुम्हाला सांगतो की उस्मानकडे इतकी संपत्ती आहे. माझ्याकडे इतके पैसे होते. ते पैशामुळेच होते मित्रांनो. कोणतीही मुलगी लग्न करण्यास तयार आहे. ती सहमत आहे. तिचे कुटुंब सहमत आहे. गेलात तर अशी काही अडचण नाही. आणि आधीच मुस्लिम समाजात लग्नासाठी तरतूद असेल तर हे. बाय द वे मित्रांनो, याला महिनाभरानंतर पालकांचा तो शोध संपतो आणि मला एक मुलगी भेटते. तिचे नाव शाहिस्ता आहे. अरे शाहिस्ता, ती दिसायला खूप सुंदर होती. आणि ती तरुण, शिकलेली आणि हुशार मुलगी होती. उस्मानच्या आई वडिलांना ती मुलगी आवडली. उस्मान आणि शाहिस्ताही येतात. संबंध पुष्टी झाली आहे आणि जवळजवळ 1 महिनाभरानंतर उस्मान शाहिस्ताशी लग्न करतो. शाहिस्ता उस्मान करत आहेत. ती वधू म्हणून त्याच्या घरी येते आणि माझ्या खोलीत बसून माझा नवरा येण्याची वाट पाहत आहे. सकाळचे 10:30च्या सुमारास वाट पाहणे सुरू होते. पत्नी शाहिस्ताच्या खोलीत उस्मानजवळ आत जातो आणि त्याच्याशी बोलू लागतो. आणि त्याच्याशी तासभर बोलतो. त्यानंतर तो संबंध सुरू करतो. म्हणजे लग्नाच्या रात्री बनवायची तयारी सुरू होते आणि कधी जेव्हा शाहिस्ता तिचे कपडे काढते, जेव्हा ती प्रायव्हेट पार्ट्स पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो. तो सुद्धा संवेदना गमावतो आणि हा विचार करतो. सामान्य माणसाला ते खूप मोठे वाटते. हे कसं शक्य होईल? असा विचार ती करत होती. अचानक उस्मान त्याच्याबरोबर जनावरांसारखा शाहिस्ता वागू लागते आणि ओरडते. ती आरडाओरडा करत पती उस्मानशी बोलत होती. ती म्हणत होती मला सोड मला. पण उस्मान त्याला सोडायला तयार नव्हता. आता मित्रांनो, अशीच रात्र निघून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की जाते. सहिता तिच्या खोलीतून बाहेर आली आणि सासू सासऱ्यांना फोन करून सांगते, मला तुम्हाला खूप महत्त्वाचे सांगायचे आहे. मग शाहिस्तेचे सासरे आणि सासरे या आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात करा. शाहिस्ता तिच्या सासू आणि सासऱ्यांना सांगते, तुझा मुलगा असा कधी झाला. हे संपूर्ण प्रकरण कोणत्या परिस्थितीत घडले. कृपया मला एक छोटी गोष्ट सांगा.
मी पण एक डॉक्टर आहे. मी एक शिकलेली मुलगी आहे. मी एखाद्या व्यक्तीकडे पाहून देखील समजू शकतो. शेवटी आता त्याचे मन कसे आहे. सासरे शाहिस्ते बरोबर ऐकतात, स्तब्ध होतात आणि विचार करू लागतात. आता मला त्याला सत्य सांगावे लागेल. त्यानंतर सासरच्या शाहिस्तेसमोर नतमस्तक व्हावे. जा आणि त्याला सांग की जेव्हा हे 20 वर्षभरापूर्वी एकदा कॉलेजच्या मुलांशी माझे बोलणे झाले होते. मारामारी झाली आणि एका मुलाच्या डोक्याला मार लागला. त्यावेळी आम्ही दगडफेक केली. मी उपचार केले आणि ते बरे झाले. मात्र तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत होता. शाहिस्ता आता सर्व प्रकारची कामे करायची. उस्मानला मानसिकदृष्ट्या सगळा प्रकार समजला. आता शाहिस्तेला वाटले की ती त्रस्त झाली आहे, की मी त्याला आणि या व्यक्तीला सोडणार नाही. मी माझे आयुष्य त्याच्यासोबत घालवीन, असा विचार त्याने केला. मला वाटले की माझ्या पतीवर उपचार करून घेतल्यानंतरच मी राहीन आणि आता एक दिवस दुरुस्त करून घेईन. पती उस्मान सोबत शाहिस्ता, ती दवाखान्यात जाते. ती खूप मोठी आहे. दवाखाना आहे. तिथल्या डॉक्टरांना सांगा, तो आमचा नवरा आहे, त्याच्यावर तुम्ही उपचार करा. आता डॉक्टरांना संपूर्ण गोष्ट समजावून सांगू. उस्मानावर उपचार करण्यासाठी डॉक्टर आहेत. मित्रांनो, उपचारासाठी महिने जातात. आता 3 महिन्यांनंतर वेळ निघून जातो. उस्मान पशुसारखं वागणं बंद करते आणि हळूहळू बरे होण्यास सुरुवात होते. 9 महिन्यांनी पतीसोबत शाहिस्ता, उस्मानचा तिच्याशी खूप संबंध येतो. जोमाने म्हणजे आनंदाने, तो शाहिस्त्याच्या अवस्थेत असल्याची जोडणी करतो. आज आणि भावनोत्कटता शाहिस्ता बिघडवत मिल रहा था जो उसके पति से उसे चाहिए था, क्योंकि शाहिस्ता जानती थी कि मेरा पति मुझे वो चरम सुख दे सकता है जो कोई और कह दे सकता था। इसलिए उस्मान इसके साथ लगभग उस रात में 2-3 बार संबंध बनाता है और जब थक जाता है तो कह पर लेट जाता है। अब इस तरीके से रोज उस्मान अपनी पत्नी साहिता के साथ संबंध बनाया करता था। शाहिस्ता अपने पति की मर्दानगी से काफी खुश आ चुकी थी, क्योंकि जो उसका फेवरेट पार्ट देखा था उतना बड़ा फेवरेट पार्ट से पहले कभी कह देखा था। इसी वजह से शाहिस्ता उस्मान पर मोहित हो गई थी और उसको अपने साथ रखना चाहती थी, उसके साथ शादी निभाना चाहती थी। इसलिए रोज उस्मान उसके साथ संबंध बनाया करता था और उसे वो चरम सुख दिया करता था जो उसको चाहे था। अब उस्मान की और साहिता की शादी को लगभग 4 साल गुजर चुके हैं। उस्मान मेंटल डिस्टर्ब से बाहर आ चुका है। वो बिल्कुल ठीक हो चुका है और अपने बच्चों के साथ अपनी पत्नी के साथ बड़ी हंसी खुशी कह रहा है। किसी तरह की कोई दिक्कत परेशानी कहा है तो इस कहानी को सुनने का हमारा मकसद आप लोगों को परेशान करना या आपका दिल दुखाना कहा है। सिर्फ आप लोग को सचेत और जागरूक करना है कि किसी भी समस्या का समाधान जल्दबाजी में कर लिया जा सकता। अगर आपके अंदर समझने की क्षमता है तो सबसे पहले उस बात को समझने कि आखिर मामला है क्या। जब तक आप बात को समझोगे तब तक आप हमेशा नाकामयाब ही कहेंगे। पहले उस्मान की जो 2 लड़कियों से शादी हुई है, अगर वो उस्मान को समझने की कोशिश करती, उस्मान के बारे में जानने की कोशिश करती, तो शायद हमसे पहले ही लड़की उस्मान के साथ हंस भी करती और पहले ही शादी उसकी कामयाब हो जाती। लेकिन जो तीसरी लड़की आई, से उस्मान को समझा, क्योंकि वह पढ़ी लिखी लड़की थी और से उस्मान का इलाज भी करवाया और जिस वजह से वह ठीक भी हो गया और आज उसे वो सारी खुशी देता है उस्मान जो उसको चाहिए थी। तो इसलिए इस कहानी से आपको क्या सीख मिलती है, आप हम कमेंट सेक्शन में जरूर बताइएगा। बाकी इस वीडियो की कमेंट में आप अपना नाम और अपनी सिटी का नाम जरूर लिखें, ताकि अगली वीडियो में हम आपके नाम बोलते हुए खुशी हो। तो चलिए मिलते हैं फिर किसी और वीडियो में। तब तक आप अपना ख्याल रखें, अपने परिवार का ख्याल रखें और हमेशा सुरक्षित रहे। धन्यवाद।